उल्हासनगर में महानगर पालिका कर्मचारियों के प्रलंबित समस्याओं का समाधान न होने के कारण मंगलवार को महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कर्मचारी संघ ने आज विरोध प्रदर्शन किया। कामगार कर्मचारी सेना के अध्यक्ष दिलीप थौरात के नेतृत्व में कर्मचारियों ने मनपा के गेट के सामने विरोध प्रदर्शन किया। प्रलंबित समस्याओं व मांगों के संदर्भ में बार बार निवेदन दिए जाने के बावजूद मनपा इस तरफ ध्यान नहीं दे रही है। मनपा अधिकारियों का ध्यान इस ओर आकर्षित करने के लिए उक्त आंदोलन किया गया। इस मौके पर मनपा आयुक्त विकास ढाकने ने कामगार सेना को पत्रक देकर बैठक में आमंत्रित किया। अगले कुछ दिनों में लंबित समस्याओं और मांगे नहीं माने जाने पर आंदोलन की चेतावनी भी इस दौरान दी गई। कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर वारंवार या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। कामगारांना न्याय मिळण्यासाठी आमची संघटना कटिबद्ध आहे। महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना ही संघटना सन्माननीय राजसाहेबांची संघटना आहे। माननीय राजूदादा पाटील, माननीय संदीपजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करत होतो। परंतु रात्री उशिरा 8:30 वाजता प्रशासनाने पत्र आम्हाला काढलं। संघटनेला पत्र त्यांनी दिलेलं आहे। 30 तारखेला संघटनेची आणि प्रशासनाची मीटिंग लावलेली आहे। म्हणून आजचं आंदोलन आम्ही साध्या पद्धतीने करून या ठिकाणी संपवलेलं आहे। परंतु 30 तारखेला जर कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर ते आंदोलन खळखट्याळ आंदोलन असेल असं आम्ही प्रशासनाला आज जाहीररीत्या सांगतो। यामध्ये आंदोलनामध्ये 10, 20, 30 वर्षाचा जो लाभाचा विषय आहे, माननीय राज्य सरकारने मंजुरी देऊन देखील महापालिका प्रशासन ते काम करत नसेल, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना काम करण्याला रस वाटत नाही, म्हणून ते काही अधिकाऱ्यांच्या ठिकाणाहून बदली झाली पाहिजे। न्यू इंग्लिशचा जो विषय, आमच्या कामगारांचे काही मुलं त्या ठिकाणी शाळा शिकतायत, त्यांना फी माफ झालेली असताना देखील त्या ठिकाणी फी वाढवली जाते। फी साठी त्यांना परीक्षा देता येत नाही। असे काही मुद्दे, बरेच काही मुद्दे, ते मुद्दे आम्ही घेऊन आंदोलन करतोय। मोठेपणा सातत्याने होतो, प्रशासनाचा सर्व जनतेला माहिती आहे, नागरिकांना माहिती आहे। परंतु 30 तारखेला जर या प्रशासनाने आडमुठेपणा केला तर त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचं संघटनेने तयारी केलेली आहे। 30 तारखेला जर त्यांनी प्रश्नावर मार्ग काढला नाही तर खळखट्याळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही।